परत वाक्य नाही का मायेचा तमाशा आहे. आणि आज सगळे कीर्तनात असलेली माणसं माये घेतल्यामुळं आज आपण संस्कारात नापास झाले. आपण फक्त गाड्या घेतल्या खोकले मार्गे बायकाच पदानं वापरल्या पण आपल्याला मुलं चांगली बनवता आली नाही याच्यात आपण नापास आहे. प्राध्यापकाचं पोरग जर पोपट उठीत आहे कुस्ती क्लास घ्यायचं. कीर्तनकाराचं पोर जर मोटरसायकलची फारका खोलून लिखित आहे शिवपुराण सांगत 18 पुराण आपल्याच घरात बसल्या. आणि आज 90% लोक मुलं बनवण्यात फेल आहेत. आणि लोकांनी पोरांना फक्त पैसेच कमवायला शिकवले काहीच शिकवलं नाही. कमाव धाबा टाक बाल टाक पंप टाक जेसीबी घे खोकलं घे मला हाल पण कमाव. तुझी आई म्हणतो आश्रमात गेली तरी आणि तो मला नाही म्हणतो हल्लो तरी कमाव. मग त्याची बोल बायको कर की नाही भाऊ नसला पाहिजे कुणी कुणी त्याच लोकांनी बसली पाहिजे कमाव. आपण सगळे नापाशी पास आहे. आता उलट सांगायचंय मला तुम्हाला आपण नापास आहे आणि आपला बाप पास आहे. आपल्या बापाला इंग्रजी येत नव्हती मान्य आहे. आपल्या बापाला पण चांगलं वागवून नाही जमलं ज्ञान पण आपल्या बापाने आपल्याला फेल जाऊन दिलं नाही. जमीन ठेवली आणि पोट भरायची का होईल पण अक्कल दिली. आपली आई 9 साहित्य होती मान्य आहे. 3 रंगाचं डोळे नेसत होती मान्य आहे. बांगडी फुटली हाताला फटक बांधत होती मान्य आहे. तुटक्या शब्दावर शेती करीत होती मान्य आहे. पण आपल्या आईने आपल्याला बरबाद होऊ दिलं नाही ही त्याची कृती आहे. आपण फेल एवढी शिकलं नाही त्यांचं तेवढी शेवटी शिकवली पाहिजे. कसा खस नाही त्यांचं विसरूट नाही विसरत नाही त्याला फुल केलं चौकलं मोटरसायकल बसले जाऊ तो बसला चांगल्या फाटे दोन्ही बॉल सटाकले त्याच्या काढला काय वाद सांगू डाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का मग बॉल सटकल्याची ओवी पुढे घ्या खाली नापास झाले आणि त्याला कारण आहे का इथं माया भेटत काय प्रॉब्लेम झाला नाही. लोक अभ्यास करीत नाही लोकांना पोरच नाही. लोक गोष्टी म्हणते 15 कोटी लोकसंख्या झाली लोक पुढे प्रत्येक घरात 4 आई वडील मुलगा मुलगी गेली नवरी मुलगी गेली सुनारी सासू गेली सुनाला नाही सासूला माणसाचा एकच पोरगा असल्यामुळे त्याची लाड एकच वाटी होते म्हणून पोरांची लाड झाली पिढी संपून एवढे घेऊ नका. आपण मुलं चांगली जर ते पण समजा मुलं जर चांगली असते ना संपत्ती आपोआप येतो. पण मुलं नारायण व्यवस्थितीचं काय करायचं काय करायचं काय आता समजा मी मिळेल समजा नाही रविवारी तर सोमवारी एक दिवस नियम बसला आणून घेऊन आलो. आता समजा मी मिळेल मारणार शिकायची आणि मरायला पाहिजे कारण या शहरात आनंद ज्याने लुटला त्याने ह्या जगात जास्त दिवस आपण जगण्याचा आनंद लुटला आहे. मला माझा झाली संस्कार झालाय भगवंताचं चिंतन केलंय शेवटी आपल्याला वाईटच वाटत नाही. हो राजी पण मग काहीच करायचं नड्या शेवटी घटनाला शरपटून करायचं यांनी आता श्रावण झाला 8:30 वाजता रसा केले 10:30 वाजता आणि तेच आता भस्म लावून निघाले. खाली 8:30ला श्रावण लागला 10:30 आतला हातानं बाहेर काढलं काय केलं फक्त लोकांना दाखविण्यात मारा